कशा पद्धतीचं बंदची हाक तुम्ही देताय? सर्वांना सर्वप्रथम जय भीम. माझं नाव अनिकेत बंडू मोरे. मी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाण्याचा जिल्हा अध्यक्ष आहे. काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रणेते श्रद्धेय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही दिल्ली येथे अमानुष विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे, एकंदरीत विद्यार्थ्यांचा छळ दिल्ली पोलिसांनी केलेला आहे आणि तिथल्या सरकारने केलेला आहे, त्या संदर्भात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उद्या दिनांक 23 तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी पूर्ण भारतामध्ये नीटचे विद्यार्थी पेपरला बसले होते आणि त्या संदर्भात आहे पेपर फुटलेला होता. तब्बल 25 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं होतं. पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रात काही विद्यार्थ्यांनी म्हणजे 20 एक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार लक्षात घेता विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या जोरावर, विद्यार्थ्यांच्या स्वबळावर त्या ठिकाणी दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन उभं केलेलं आहे. त्या आंदोलनाचा 20 तारखेला विधान संसदवरती त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता, परंतु मोर्चाला डिटेन करण्यासाठी आणि मोर्चा थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर, जो की देशाचा युवा आवाज आहे, देशाचं भवितव्य आहे, देशाचा कणा आहे, अशा विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज केला. विद्यार्थ्यांवरच केला नाही, परंतु तिथल्या पुरुष जे पोलीस होते, दिल्ली पोलीस, त्यांनी अतिशय घाणेरड्या प्रकारे विद्यार्थिनींवर सुद्धा अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे, त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे. आणि ह्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाचा युवा जगावा, या देशाचा कणा जगावा, या देशाचा आवाज उभा राहावा, यासाठी उद्या दिनांक 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. माझं वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन याच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी आघाडी, संपूर्ण डाव्या संघटना आणि संपूर्ण जे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर जगणारी संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहेत किंवा मग जे पक्ष आहेत, त्या सर्वांना आव्हान आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील जे काही व्यापारी संघटना असतील, विविध संघटना असतील, त्या संपूर्ण संघटनांनी बाळासाहेबांच्या हाकेला ओघ देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदमध्ये आपला सहभाग नोंदवावा. जनतेला काय आव्हान करतात? जनतेला हेच आव्हान आहे की उद्या त्यांनी ह्या महाराष्ट्र बंदमध्ये त्यांनी उतरावं. आज त्यांच्या घरातला मुलगा गेलेला आहे, उद्या तुमच्या घरातला मुलगा जाऊ शकेल, उद्या माझ्या घरातला मुलगा आत्महत्या करू शकेल. या मुलांचं भवितव्य वाचवण्यासाठी उद्या तुम्ही महाराष्ट्र बंदमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं. मी मोहन रुपाजी नाईक, वंचित बहुजन आघाडी महासचिव. आज राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे काल पत्रकार परिषद घेऊन जे दिल्लीला जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थ्यांवरती जबरदस्त पोलिसांनी लाठीचार्ज केला, मुलींवरती केला, मुलांवरती केला, सर्वांना एकदम रक्तबंबाळ केलं. ते रक्तबंबाळ करण्याचं कारण असं की हुकुमशाही त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेली आहे. तर ती हुकुमशाही, मुलांचं फक्त एवढंच म्हणणं होतं, नेट पेपर फुटलेला आहे, नेट पेपर फुटल्यानंतर त्याच्यावरती काही तोडगा निघाला पाहिजे, आमच्याशी बोललं पाहिजे. परंतु या ठिकाणी लोकशाही असून सुद्धा त्या ठिकाणी कोणाशी बोलले नाहीत, काही नाही. आणि सरळ सरळ त्यांना आंदोलकावरती अश्रुगोळे, परत त्यांच्यावर लाठीचार्ज, त्यांच्यावरती अनुषान असं जबरदस्त मारहाण केली की ते सर्व रक्तबंबाळ झाले. आणि त्या संदर्भामध्ये या नेट परीक्षेमध्ये जे पेपर फुटले, तर कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर त्यांना थोडी पण दया आलेली नाही. अशा शासनाला आमचं आव्हान आहे, आमचा या शासनाचा निषेध आहे की त्यांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं आणि त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता. आणि जे केंद्रीय मंत्री आहेत, शिक्षण मंत्री प्रधान, यांचा राजीनामा, त्यांचा बोलण्याचा त्यांना संदर्भात त्याचा राजीनामा घ्या म्हणून, परंतु त्यांनी राजीनामा न घेता दादागिरी करून, गुंडशाही करून या सर्व विद्यार्थ्यांवरती त्यांनी हल्ला केला. त्या निषेधात जे संपूर्ण भारतातले विद्यार्थी होते, संपूर्ण देशातले विद्यार्थी होते, परत त्या ठिकाणी विद्यार्थिनी सुद्धा होत्या, त्या लहान लहान मुली होत्या, त्या लहान मुलीवरती सुद्धा त्यांनी त्यांना एवढं मारलं की त्या रक्तबंबाळ केल्या. आज काही विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांचा उपचार चालू आहे. तरी यांच्या निषेधामध्ये की आज प्रत्येक घरातला एक मुलगा, की प्रत्येक घरातला विद्यार्थी, महिला असेल किंवा पुरुष असेल, यांना न्याय मिळावा. उद्या
यांचं भविष्य हे, कारण काय भारताचा एक मोठा कणा आहे, कारण हा देश आज युवकांचा देश आहे, युवकांच्या हातामध्ये आहे. जर या युवकावरती जर हल्ले झाले तर हा देश आपला हुकुमशाहीकडे जात आहे असं स्पष्ट दिसते. हुकुमशाहीकडे गेला नाही पाहिजे, लोकशाहीच नांदली पाहिजे आणि लोकांचंच राज्य राहिलं पाहिजे. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांना, सर्व व्यापारी संघटना असेल, सर्व फुले आंबेडकर विचाराची सर्व पक्ष असतील, फक्त बीजेपी सोडून सर्व पक्षांना आवाहन केलेलं आहे. तसेच बाळासाहेब आंबेडकरांना पत्र सुद्धा आलेले आहेत, यामध्ये सर्व संघटना सामील आहेत. तर उद्याचा जो बंद आहे शांततेपूर्व बंद होईल आणि सर्वांना, व्यापाऱ्यांना, रिक्षा चालकांना आणि सर्व जे काय असतील त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही अशा प्रकारे हा बंद आम्ही शांतते. जय भीम. मी सिद्धार्थ भास्कर जाधव, वंचित बहुजन आघाडी, ठाणे पालघर निरीक्षक. ऍक्च्युली ही जी सरकार आहे, शिक्षण व्यवस्थेचा जो नेस्तनाबूत करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, येथील भारतीय लोकशाहीला मानणाऱ्या तमाम शिक्षणाकडे जो वळलेला विद्यार्थी वर्ग आहे, जो वेल एज्युकेटेड आहे, त्यांनी अक्षरशः आंदोलन ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चीड ह्या अनपढ लोकांना आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. अक्षरशः ब्रुटली ते सगळं केलं गेलेलं आहे. प्रत्येक एक जी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचत आहे, चीड येण्यासारखं आहे. आणि त्यातून जर आपण आत्ता नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या आमदारांच्या स्टेटमेंट इतक्या घाणेरड्या आहेत की म्हणे लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. तर आता हेच दाखवण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे की त्यांचा गैरसमज दूर करायचा असेल तर तुम्हाला किमान एक दिवस जर तुम्ही हे महाराष्ट्र बंद ठेवलं तर त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही वोट चोरूनच निवडून आलेले आहेत, लोकांच्या मतदानाने नाही. जर हे तुम्ही लोकांना आता ज्या तुम्हाला आंदोलनात सहभागी होता येत नसेल, पण तुमच्या मनात जर चीड असेल, तर माझा प्रत्येक म्हणजे रिक्षावाला असेल, ठेलावाला असेल, उद्योजक असेल, व्यापारी वर्ग असेल, त्यांना आव्हान आहे की तुमचं आर्थिक जे काही गणित आहेत ती जो कोलमडलेले आहेत, किंवा शिक्षण व्यवस्था जी काही कोलमडलेली आहे, शिक्षणाचा जो बाजार झालेला आहे, ते जर आता कुठे थांबवायचं असेल तर किमान उद्याचा दिवस आपण ह्या बंदला पाठिंबा दिला पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आपण समजली पाहिजे की आपल्याही घरात मुलगा आहे, आपल्याही घरात मुली आहेत ज्यांचं शिक्षण होणं बाकी आहे. येणाऱ्या काळात शिक्षणाचा जर गाडा हा योग्य रीतीने गेला पाहिजे. मुळात ह्या देशामध्ये लोकशाही ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस शिक्षण आणि आरोग्य हे देखील प्रदान करण्यात आलं. लोकशाहीच्या माध्यमातून या देशातील जनतेला शिक्षणाचं एक प्रदान करण्यात आलं होतं की या देशाला शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु नेमका या जातीय व्यवस्थेला शिक्षणच लोकांना द्यायचं नाहीये. या देशातील जर तरुण वर्ग शिकला तर तो प्रश्न करेल आणि त्यामुळे प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही मीडिया वर्ग आहे, यांची लोक कधीही पुढे येत नाही. आणि म्हणूनच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही उद्या तो बंद हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा नसून हा भारतीयांचा असला पाहिजे आणि भारतीयांनी तो हातात घेतला पाहिजे. आणि उद्या सर्वांनी त्या बंदमध्ये सामील झालं पाहिजे. ह्यांना दाखवलं पाहिजे की तुमचा जो गैरसमज आहे किंवा तुम्ही जो प्रोपेगंडा पसरवता की आम्ही मतदानाच्या माध्यमातून निवडून आलोय, हे फेक जर ठरवायचं असेल तर तुम्हाला उद्या बंदच्या ह्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगेन. उद्या वंचित बहुजन आघाडीचा जो हा बंद आहे त्याला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या बंदला तुम्ही सर्वांनी ओढ देऊन आपापल्या याच्याने शांततेपूर्वमध्ये हा आंदोलन यशस्वी करा.